इंडिया आघाडी शेतकऱ्यांना न्याय देईल, बेरोजगार युवकांना न्याय देईल, महिलांना न्याय देईल, ती आमची भावना आहे. त्यामुळं त्यांच्या समर्थनात आम्ही ओमराजेंना म्हणतो. ठीक आहे. 60 TMC पाणी जे येणार होतं त्याच्यासाठी सुद्धा 2260 कोटी रुपयाची तरतूद ओमराजे निंबाळकर साहेबांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना प्राधान्यक्रमात नसलेला जे विषय होता तो प्राधान्यक्रमात घेऊन तो विषय मार्गी लावला. त्यामुळे हे जे दिसतंय ना काम चालू आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांमुळे चालू आहे आणि म्हणून या तालुक्याची जनता ओमराजेंना पुन्हा एकदा खासदार करणार. जर आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आमचं काँग्रेसचा विषय असेल, एकंदरीत आपण जर पाहिलं, एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय हा पाहिला तर 100% आता प्राधान्यक्रमानं या देशाचे नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जो विकासाचा अजेंडा आहे तो कायमस्वरूपी सतत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कार्यतत्पर पद्धतीनं राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे. यांनी काय केलं? यांनी 2009 ते 14 आमदार होते, आता 19 ते 30 खासदार होते. 10 वर्ष यांच्याकडे बी सत्ता होती ना. यांनी काय केलं सांगावं ना. कशाची हुकुमशाही राहत नाही का? आम्ही देशात का देशाच्या बाहेर राहतो? अहो, पाकिस्तानला आज मोदीनं भीक मागायला लावली. देशाचा मुद्दा देशाचा आहे. जी चायना आज वर चढ होत होता, आज आपण 5व्या अर्थव्यवस्थेत आलो. अजून एक टर्ममध्ये मोदीच्या हातात 3री अर्थव्यवस्था होणार आपण. नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि आता धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण आहोत. धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील या दोघांमध्ये लढत होते. आपण धाराशिव जिल्ह्यातील आपशिंगा या गावामध्ये आलेलो आहोत. या गावाची एक 8 ते 9 हजारपर्यंतची लोकसंख्या आहे आणि या गावामधील लोकांना कोण खासदार व्हावं असं वाटतं यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कोण खासदार व्हायला पाहिजे? प्रथमतः तुमचं आधी स्वागत मुलाखत घेतल्यामुळे मुलाखत घेतल्याबद्दल. अर्चना पाटील व्हावी. कशामुळं? त्यांची कामं चांगली आहेत. इथून लोकांना अनुदान भरपूर मिळालं, का आपलं कामं केलीत भरपूर अनुदानाने आणि मोदीमुळं अर्चना पाटील व्हावी. काय सांगाल? ओमराजे निंबाळकर. कारण सांगा. कुठल्या शेतीच्या मालाला भाव नाही, सगळ्या शेतकऱ्याची माती केली या सरकारनं. त्यासाठी ओमराजे निंबाळकरच पाहिजे. ओमराजे निंबाळकर ते गेल्या 5 वर्षात काही काम केलं नाही म्हणून भरपूर केले. ओमराजे निंबाळकर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, काय सांगा? ओमराजे निंबाळकर. काय कारण? देश पातळीवर जर इंडिया आघाडीची सत्ता आणायची असेल तर ओमराजे निंबाळकरला आम्ही सपोर्ट. इंडिया आघाडी आपल्याला न्याय देऊ शकेल. इंडिया आघाडी शेतकऱ्यांना न्याय देईल, बेरोजगार युवकांना न्याय देईल, महिलांना न्याय देईल, ती आमची भावना आहे. त्यामुळं त्यांच्या समर्थनात आम्ही ओमराजेंना म्हणतो. ठीक आहे, थांबा, मी येतो तुमच्याकडे. काय सांगाल? ओमराजे निंबाळकर ह्या जिल्ह्याचे पुन्हा एकदा खासदार होणार. काय काम केलं ओमराजे? तुळजापूर तालुका दुष्काळी तालुका आहे. आपण बघतात बरेच वर्ष झालं 21 TMC पाणी हे तुळजापूर तालुक्याला आलेलं नव्हतं. 60 TMC पाणी जे येणार होतं त्याच्यासाठी सुद्धा 2260 कोटी रुपयाची तरतूद ओमराजे निंबाळकर साहेबांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना प्राधान्यक्रमात नसलेला जे विषय होता तो प्राधान्यक्रमात घेऊन तो विषय मार्गी लावला. त्यामुळे हे जे दिसतंय ना काम चालू आहे ते खासदार ओमराजे निंबाळकर साहेबांमुळे चालू आहे आणि म्हणून या तालुक्याची जनता ओमराजेंना पुन्हा एकदा खासदार करणार. ओके, थांबा, मी येतो तुमच्याकडे. काय सांगाल? या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याचा खासदार म्हणून आम्ही अर्चनाताई पाटील यांच्याकडे पाहतोय आणि जो आजपर्यंत आपण पाहतोय की या उस्मानाबाद जिल्ह्याचा विकासाचा अजेंडा आहे हे डॉक्टर पदमसिंह पाटलापासून ते राणादादाच्या माध्यमातून आज उस्मानाबाद जिल्ह्याचा हा विकास कायमस्वरूपी एक प्रगतीपथावर आहे. प्रश्न असेल TMCच्या पाण्याचा, 60 TMCच्या पाण्याचा असेल, तो आतापर्यंत प्रलंबित होता. महाविकास आघाडीच्या काळामध्ये प्रलंबित असलेला प्रश्न तो आता महायुतीच्या काळामध्ये. ते तर म्हणतात ओमराजेंनी पाणी आणलं. नाही, आतापर्यंत मग का आलं नाही? जर आता या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आमचं काँग्रेसचा विषय असेल, एकंदरीत आपण जर पाहिलं, एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय हा पाहिला तर 100% आता प्राधान्यक्रमानं या देशाचे नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जो विकासाचा अजेंडा आहे तो कायमस्वरूपी सतत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी कार्यतत्पर पद्धतीनं राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून चालू आहे. तात्पर्य जर आपण पाहिलं अर्चनाताईकडे विकासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज महिलांना
उमेदच्या माध्यमातून असेल, ज्या वेळेस या उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाल्या त्यावेळेस देखील अनेक या ठिकाणी विकासाचे गावाच्या विकासाचा प्रश्न म्हणजे अर्चनाताईच्या माध्यमातून विकास झाला असं 100% विकास झाला. या जिल्ह्याच्या राजकारण करत असताना डॉक्टर पाटील कुटुंबाकडे 40 वर्ष मंत्रिपद होतं, तरी सुद्धा 21 TMC पाणी आणि 60 TMC पाणी आणण्याबाबत कुठलंही ठोस काम करण्यात आलेलं नव्हतं. परंतु जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 21 TMC पाण्यामधलं उर्वरित 60% पाणी आणण्यासाठी प्राधान्यक्रमी जयंत पाटील साहेबांनी बदललेलं आहे आणि हे श्रेय महाविकास आघाडीचं आहे. साहेब, मला एक मिनिट काय सांगाल? नमस्कार, मी अनिल बाळासाहेब लोके. आमच्या जिल्ह्याचे खासदार अर्चनाताई पाटील व्हाव्या. कशासाठी? साहेब, आता हा खासदारकीचा विषय थोडा लांब ठेवू. मला एक सांगा, आमदार आमच्या तालुक्याचे भाजपचे आमदार आहेत राणादादा पाटील, यांचा आपसिंग्यासाठी निधी आलेला आणि ओमराजेचा खासदार असून निधी आलेला, ह्याचा किती निधी आला? वाचून दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. तरी आकडा सांगा ना, अंदाजे 16 कोटी रुपये. 16 कोटी रुपये निस्त्या आपसिंग्यासाठी निधी आणलाय राणादादा यांनी, निस्त्या आपसिंग्यासाठी. हा, मग का म्हणून आपण त्यांच्या मागे पाठीमागे जायचं नाही? आणि मोदीचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला अर्चनाताई पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे आणि देशाची सत्ता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी हेच सांभाळू शकतात. ठीक आहे. काय सांगा? गावासाठी राणादादा अर्चनाताईने खूप निधी दिला आम्हाला. गावच्या विकासासाठी खूप प्रयत्न केलेले. आता बाहेर तर सगळं म्हणतात की भाजपने पक्ष फोडला, परत आरोप केले जातात वेगवेगळे, मग ही कसं उमेदवार निवडून येईल? नाही तसं काय नाही. आम्हाला अर्चनाताई निवडून मताने आम्ही 100% गावातनं 100% लीड देणार. काय सांगा? मला एक उत्तर द्यायचं होतं की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी 40 वर्ष काम केले. त्यांच्यासोबत आता सध्याचे जे खासदार आहेत त्यांचे वडील सगळा कारभार त्यांनी बघायचे डॉक्टर साहेब दिल्लीला असताना. त्यामुळे त्यांनी काय काम केलंय, मग त्यांनी बी काय काम केलं असं होईल. आणि राहिला महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा, तर शिवशहराला 150 किलोमीटर उजनीहून पाणी आणून आज धाराशिव शहर राणादादांनी उजनीहून आणलेलं पाणी पिते. आज धाराशिव शहर ते उजनीचं पाणी कुणी आणलं? मग राणादादांनीच आणलं ना. आज धाराशिव शहर कुठलं पाणी पिते? उजनीचं पाणी दादाने आणलंय. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला दादाने. मग यांनी काय केलं? यांनी 2009 ते 14 आमदार होते, आता 19 ते 30 खासदार होते. 10 वर्ष यांच्याकडे बी सत्ता होती ना. यांनी काय केलं सांगावं ना. माझं एक आता एवढी महाविकास आघाडी ही म्हणते, आम्ही जसं ठोसपणे म्हणतो की आमच्या अर्चना पाटील मोदी पंतप्रधान मोदी होणार, ह्याने म्हणा ह्यांचा पंतप्रधान पदाचा माणूस कोण आहे? कोण आहे पंतप्रधान माणूस? इंडिया आघाडीच्या धोरणानुसार आजपर्यंत कधीच इंडिया आघाडीनं किंवा काँग्रेस पक्षानं स्वतःचा पंतप्रधान ही निवडणूक जाहीर केलेला नाही. आमच्या 2 भाग आहे. निवडणूक आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरतो आणि त्यामुळं 30% ह्यावेळेस पण लागू असेल. पंतप्रधान पदाचा उमेदवार कधीच जाहीर झालेला नाही. काय सांगा? ओके, हे म्हणतात खरं आहे. हे बरोबर आहे. म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर नंतर केला जाईल. ठीक आहे. एक विषय आहे. एक मिनिट. जाहीर का होत नाही? आतापर्यंत जेवढे काँग्रेसचे खासदार पंतप्रधान झालेत त्यात तुम्हाला सांगतो, रिमोटवर चालणारे सगळे यांनी आतापर्यंत पंतप्रधान केलेत. एका कुटुंबाच्या हातात सत्ता आणि सगळे रिमोटवर चालणारे पंतप्रधान. आता हे देशात पण हुकुमशाही म्हणतात ना सगळे. कशाची हुकुमशाही? राहत नाही का आम्ही देशात? का देशाच्या बाहेर राहतो? अहो, पाकिस्तानला आज मोदीनं भीक मागायला लावली. देशाचा मुद्दा देशाचा आहे. जी चायना आज वर चढ होत होता, आज आपण 5व्या अर्थव्यवस्थेत आलो. अजून 1 टर्ममध्ये मोदीच्या हातात 3री अर्थव्यवस्था होणार आपण. म्हणजे मोदी पंतप्रधान होणं 100% पाहिजे. देशाच्या सुरक्षेसाठी 100% मोदी पाहिजे. पाकिस्तानला जिरवायचं असेल तर 100% मोदी पाहिजे.